नमस्कार, मी शुभम प्रभू. मी वेंगुर्ला, कुडाळ, देवगड इथून आलेलो आहे, सिंधुदुर्गामधून. आणि हे आमचे सर्व देवगड हापूस आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या स्मेलवरनं, याच्या टेस्टवरनं लगेच समजता येईल. पण तरीसुद्धा गव्हर्नमेंटने एक कुडाळ आपला देवगडमधल्या शिरगाव ते पडेल म्हणजे या सर्टन भागामध्ये जमिनीची सुपीकता आणि तो प्रदेश बघून ओळखून त्याला एक GI मानांकन दिलेलं आहे. तर त्याच एरियामधला आंबा हा देवगड हापूस म्हणून ओळखला जातो. इतर कुठल्याही प्रदेशातला हा देवगड हापूस नाही. त्याचप्रमाणे रत्नागिरीचा हापूस तसा आहे. पण बाकीचे जे अदर प्रजाती आहेत, काही पायरी म्हणा किंवा कर्नाटक हापूस म्हणा, तर याची टेस्ट, याची स्मेल, याचा रंग हा डिफरन्स असतो. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, दिखाव्याच्या गोष्टी आहेत, ज्या दिसण्याच्या आहेत, त्या कशाही मॅनेज करता येतात. पण जो टेस्ट आहे ती मॅनेज करणं मात्र अवघड जातं. त्यामुळे नक्की तुम्ही देवगड हापूस हा खायला हवात. इतर प्रचंड लोकांना आवडतो आणि त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी मजा आहे, टेस्ट आहे, सुगंध जो आहे, तो सर्वांमध्ये हा अव्वल मानला जातो. त्यामुळे नक्की भेट द्या देवगड हापूस. अच्छा, बाजारभावाच्या बाबतीत म्हटलं तर गेल्या वर्षी आंबा हा जास्त प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे त्याची प्राईस रेंज जी आहे ती कमी होती, साधारण 700-800 किंवा 1000च्या आत म्हणता येईल पूर्ण सीझनभर. पण यावर्षी मात्र आंबा सीझन हा कमी आहे. पॉल्युशनच्या बाबतीत म्हणा किंवा इतर वातावरणामुळे, ढगाळ वातावरण, पाऊस झाला पुण्यामध्ये, आपल्याकडे काय तिथे देवगडमध्ये पाऊस झाला नाही, पण वातावरणाचा इफेक्ट जो आहे, असर जो आहे, तो झाडांवर पडला, मोहरावर पडला. मोहर सर्व जळून गेला, गळला आणि त्यामुळे आंबा यावर्षी कमी आहे. त्याच कारणास्तव रेंज ही आहे, प्राईस रेंज जी आहे ती प्रत्येक डझन बॉक्स किंवा जे काही जसा विक्रेता असेल त्यानुसार त्याची प्राईस रेंज थोडी हाय आहे. ही साधारण आताच्या रेटनुसार 1,500च्या आसपास ही रेंज आहे. आता सांगू शकत नाही की पुढे आंबा टिकेल की नाही टिकेल, हे अनुमान करता येत नाही. आताच्या परिस्थितीनुसार आंबा तसा अवेलेबल आहे तुर्तास थोडाफार, पण याच्या पुढेही सांगता येत नाही की आंबा राहील की नाही राहील. त्यामुळे लवकरात लवकर आंबा प्रेमींनी आंबा खरेदी करावा. धन्यवाद.